नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण यहिनीबाईसाठी खूप सुंदर असं वरमाईसाठी आपण सुंदर असं ब्लाऊज बनवणार आहे, डिझाईन बनवणार आहे बोटनेकवर. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. जी आपण सुंदर असं बोटनेक ब्लाऊजचं डिझाईन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. डिझाईन आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर छान असं गुलाबी ब्लाऊज आहे आणि साडी थोडासा वेगळा कलर आहे, पण साडी पण खूप सुंदर आहे. आणि तुम्ही ब्लाऊजवर बघू शकता संपूर्ण अशी खडी आहे आणि हा काट आहे. बाकी सर्व ब्लाऊज प्लेन आहे, पण मी त्याच्यावरती एक खडीची लेस टाकून देणार आहे, जेणेकरून आपली ब्लाऊजचा लूक जो आहे ना तो छान दिसन. आणि ब्लाऊज जो आहे तो वरमाईसाठी आहे. तर तुम्ही पण जर तुमच्याकडे लग्न वगैरे असेल किंवा तुम्हाला स्वतःसाठी शिवायचं असेल तर तुम्ही ही डिझाईन यूज करू शकता. खूप छान असा गळा वाटतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन पण काहीतरी वेगळं लूक देऊ पण शकता. तर सगळ्यात पहिले तर मी बाही जोडून घेतली, तुम्ही बघितलं. आणि डायरेक्टली आपण इथं पहिल्यांदा गळाच जो आहे ना तो तयार करायला घेणार आहे. बघा दोन्ही बाह्या आपल्या तयार झाल्या. आता घेऊ आपण बॅक पार्ट. बघा बॅक पार्ट जो आहे ना मी संपूर्ण तुम्हाला दाखवते. इथं उंची 15 इंच आहे बघा, आणि घडी 11.5 इंच, शोल्डर 4.25 इंच घेतलं आहे आणि गळा खाली पण मी 4 इंचाचं उंची घेतली. हा बोटनेक ब्लाऊजचा आपला आकार झाला. त्याच लाईनिंगमध्ये आता आपण बॉक्स काढायचा आणि मागचा गळा जेवढा आहे तेवढा, म्हणजे 3 इंच असेल तर 3.5 घ्या, 3.5 असेल तर 4 घ्या, अशी पट्टी ठेवायची खाली आणि बॉक्स काढून घेतला. आता हे आपल्याला याच्यावरती नाही घ्यायचा गळा, पण तरी पण आपण याच्यावर काढून घेणार आहे. आणि नॉड वगैरे नाही टाकायची त्यांना, त्याच्यामुळं त्यांनी मला गळा पाठवलेला होता आणि नॉड वगैरे नाही टाकायची. तर आपण थोडंसं जो बोटनेकचा आकार आहे आपला वरती गळ्याचा, त्याच्या खाली जवळजवळ तुम्ही 1 इंचाचं अंतर सोडून सुद्धा या पद्धतीने हा लूक देऊ शकता. 1 इंचाचंच अंतर द्या आणि हा लूक द्या असा खालच्या साईडनी. आणि आपल्याला आता घ्यायचा आहे कॅनॉस. तर मी इथं कॅनॉसचा थोडासा तुकडा घेते आहे आणि आता कॅनॉसवरती आपल्याला काय करायचं आहे, जसाच्या तसा गळा हा काढून घ्यायचा आहे. बघा पेनाचं मार्किंग करून मी जसाच्या तसा गळा जो आहे तो काढून घेते. आणि दुसऱ्या साईडला आपण लगेच वठवून घेऊ. आता याला आपण काय करायचं, एक दुसरा अस्तरचा थोडासा तुकडा घ्यायचा आणि थोडासा तुकडेने त्याला संपूर्ण असं साईडनी पॅक करून घ्यायचं. त्याच्या मापाचंच मी इथं कट केलं आणि एक्स्ट्राचं कॅनॉस होतं ते पण कट करून टाकलं. आता साईडने आपल्याला हे अस्तर त्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. आता आपण काय करू, सगळ्यात पहिलं ब्लाऊजवरती तो गळा जो आहे साईडचा बोटनेकचा आकार गळ्याचा जो अस्तरवरती काढून घेऊ सगळ्यात पहिलं. आणि त्याच्यानंतर आपण कॅनव्हासवरती घेतलेला गळा हा आपण टाकून घेऊ. तर पहिले मी गळ्यावरती हे करून घेते. तुम्हाला वाटलं गळा तुम्हाला कॅनव्हासवर काढायचा आहे तर तुम्ही गळासुद्धा कॅनव्हासवरती काढू शकता. आणि खरं तर हे खडीचं ब्लाऊज होतं, सुईसुद्धा खूप हे होत होती, म्हणजे समजा दाबाखाली जर खडी आली तर तरी मशीन जे आहे ना तिचा स्पीड कमी होतो. तर मी एकदम हळूवारपणे ब्लाऊज जो आहे ना तो स्टिच केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता हळूहळू. आता जो गळा आहे आपला साईडचा तो आपण इथं कट करून घेणार आहे. गळ्याच्या साईडने आता आपण टिप मारून घेऊ.
आणि साईडनी सुद्धा आता आपल्याला अस्तर जे आहे ते ब्लाऊजला छान असं पॅक करून घ्यायचं। जर तुम्हाला ह्या ब्लाऊजची कटिंग बघायची असेल बोटनेक ब्लाऊजची, तर मी याची कटिंगसुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे बोटनेक ब्लाऊज म्हणून 38 साईजचा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्कीच बघा। बघा छान असं आपण आपलं बोटनेक ब्लाऊजचं झालेलं आहे। आता मी काय करते, इथं मधला सेंटर धरतीये। आपला कॅनव्हास जो आहे तो इकडे तिकडे सरकावा नाही म्हणून, तर मधला सेंटर धरून आपल्याला इथं काय करायचं आहे, त्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। तर जसं मी सांगितलं 1 इंच अंतर खाली सोडून द्या, कारण की जे कॅनव्हास आहे आपलं ते फोल्डला लागतं, तेवढं अंतर वरती सोडून द्यायचं आणि खाली गळा घ्यायचा आहे। जर तुम्हाला नॉट टाकायची असेल तर मग गळा घ्यायचीच गरज नाही आहे। डायरेक्टली जसं कॅनव्हास पूर्ण बोटनेकच्या आकारावरती आपल्याला तो गळ्याचा आकार देऊन घेता येतो आणि त्याच्यानंतर कॅनव्हास संपूर्ण जोडता येतं। तर आपण फक्त गळा काढतोय, त्याच्यामुळं 1 इंच अंतर वरती सोडायचं आहे आणि मगच असा गळा ठेवून त्याला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने। आणि सेम टू सेम या पद्धतीने आता आपण याच्यावरती टिप मारून घेतली। बघा प्रॉपर आपण जो गळ्याचा शेप घेतला सेम तसाच आपला गळा आलेला आहे। आता आपण आतमधून गळा कट करून घेऊ। तर जिथं कोना आहे तिथं थोडासा कट लावायचा, टिपीला धक्का नाही लागून द्यायचा, पण थोडा कट लावायचा म्हणजे आपला पलटी होईल छान असा गळा। अर्धा इंच साईडने सोडून कट लावून घ्यायचे, कट करून। आता हे आतमध्ये असं फोल्ड करून घेऊ आपण। आता आपण गळ्यावरती आपण इथं आपल्याला काय करायचं आहे, छान अशी टिप मारून घ्यायची। आतमधून तुम्ही कॅनव्हासला हात शिलाई करून घ्यायची आहे, ज्यावेळेस संपूर्ण ब्लाऊज आपला स्टिच होईल। पण लेस वगैरे जर टाकली तर हात शिलाई करण्याची पण गरज पडत नाही, कारण त्याच्यावरतून एक टिप येऊन जाते। तर बघा किती छान आपला गळा हा दिसतोय। तर मी याला काय करते आहे, टक्स मारून घेते आहे। तर आता आपला बोटनेक गळा आहे ना, त्याच्यामुळं आपली गळा रुंदी पण वाढली। तर बोटनेकचा जे आपले टक्स असतात ना, मी ते 5-5 इंचावर मारून घेतलेले आहेत। तर तुम्हाला फायनली ब्लाऊजचा लूक हा कसा वाटला कमेंट करून सांगा नक्कीच। आणि तुम्हाला गळा आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। येहीन बाई कशी दिसल, वरमाई कशी दिसल।